नमस्कार. माझं नाव माणिक मुंडे. आता चर्चा शरद पवार आणि अमित शहा यांच्या होऊ घातलेल्या भेटीची किंवा कुठल्याही क्षणी ती भेट होईल त्या भेटीची. ह्या भेटीला एक महत्त्व आहे. कारण एकतर ही भेट दोघांची अमित शहा आणि शरद पवार यांची भेट ही राज्यातलं म्हणजे 3 राज्यामध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्याच्या नंतर होत असलेली ही पहिली मोठी राजकीय भेट आहे. या गेल्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अमित शहा हे वेगवेगळ्या व्यासपीठावर गेलेले आहेत आणि जो काही निर्णय झालेला आहे, 3ही नवीन मुख्यमंत्री आलेले आहेत. त्या मुख्यमंत्र्यांची बऱ्यापैकी चर्चा आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक चर्चा महाराष्ट्रात आहे आणि देश पातळीवर आहे, की ह्या 3ही राज्यांचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जर कुठल्या एका राज्याच्या राजकारणावर होणार असेल, तर ते राज्य आहे महाराष्ट्र. त्याच्यामुळेच अमित शहा आणि शरद पवार यांची जी भेट होते त्या भेटीला राजकीयदृष्ट्या प्रचंड मोठं महत्त्व आहे. दुसरी गोष्ट हेही लक्षात असू द्या, की पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झालेली होती, त्यावेळेस पवार त्या भेटीच्या नंतर बाहेर आलेले होते. त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स केलेली होती आणि त्या भेटीच्या नंतर त्यांनी असं सांगितलं होतं, की मला नरेंद्र मोदी यांनी सोबत सरकार बनवण्यासाठी ऑफर दिलेली होती. त्याच्यामुळंच आज अमित शहा आणि शरद पवार यांची भेट होईल, तेव्हाच ते बाहेर येऊन पत्रकारांना काय सांगतील याची प्रचंड उत्सुकता आहे. बरं, त्यातही म्हणजे कारण तर तसं नेहमीच पवारांचं असतं. मोदींनाही त्यावेळेस ते जाऊन भेटले होते, त्यावेळेस काही शेतकऱ्यांचे प्रश्नच त्यांनी सांगितलेले होते. आजही ते जेव्हा जात आहेत त्यावेळेस महाराष्ट्रातले जे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत, एक तर इथेनॉल बंदी आणि दुसरं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कंबरडं मोडणारा जो निर्णय आहे, कांद्यावरची निर्यात बंदी. ह्या 2 प्रश्नांसाठी म्हणजे इथेनॉल बंदी आणि कांदा निर्यात बंदी ह्या 2 प्रश्नांना घेऊन शरद पवार हे अमित शहा यांची भेट घेत आहेत. त्याच्यामुळंच म्हणायला तसा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, तो असूही शकतो, त्याच्यावर चर्चाही होणार आहे. पण अमित शहा आणि शरद पवार एकत्र भेटतील आणि त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा होणार नाही याची शक्यता दूरपर्यंत नाही आहे. त्याचं कारण असं आहे, की 2 राजकीय नेते, तेही टॉपचे राजकीय नेते एकत्र भेटतील, तेव्हाच त्यांच्यामध्ये 80% तरी राजकारणाची चर्चा होईल आणि 20% हे फार जे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्यावर चर्चा होण्याची किंवा निर्णय होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की ह्या भेटीमध्ये काय ऑफर दिली जाऊ शकते शरद पवारांना. कारण ऑफर देणाऱ्यांमध्ये अमित शहा आहेत. कारण पाठीमागच्या वेळेस मी जसं म्हणालो तसं पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना सोबत सरकार बनवण्याची ऑफर दिलेली होती. त्याच्यामुळंच आज अमित शहा आणि शरद पवार भेटलं तर त्यांना ऑफर काय असू शकते याची चर्चा पण होणं गरजेचं आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही एक अंदाज बांधा किंवा तुम्ही एक गोष्ट लक्षात करू शकता, की जर अजित पवार हे आत्ता शरद पवारांच्या सोबतच असते आणि ते जर भाजपसोबत गेलेले नसते, तर ही ऑफर काय असू शकते याचा अंदाज बांधणं सोपं झालं असतं. कुणीही म्हणालं असतं, की हां ठीक आहे, भाजपच्या सोबत येऊन राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करेल. आत्ता जी काही स्थिती आहे, उपमुख्यमंत्रीपद, त्याच्यानंतर काही मंत्रिपदं, काही महामंडळं आणि साखर कारखाने, राष्ट्रवादीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय साखर कारखाने आणि त्यांना होणारी मदत, आर्थिक मदत, हा विषय त्या ऑफरमध्ये असता. पण स्थिती कम्प्लिटली वेगळी आहे. शरद पवारांपासून अजित पवार गट पूर्णपणे वेगळा झालेला आहे. तो ऑलरेडी आता भाजपच्या सोबत सत्तेत आहे. त्यातले मातब्बर नेते म्हणून जे स्वतःला राष्ट्रवादीचे सरदार आहेत, ते ऑलरेडी आता भाजपच्या सोबत सरकारमध्ये आहेत. अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळंच अमित शहांकडं आत्ता असं काय असू शकतं, की जी ऑफर म्हणून शरद पवारांना दिली जाऊ शकते आणि शरद पवार यांच्याकडं काय आहे, की जे भाजपला हवं आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही मुद्द्यांची चर्चा महत्त्वाची आहे. माझ्या दृष्टीनं शरद पवारांकडं भाजपला ऑफर करावं असं जास्तीत जास्त आहे. भाजपनं शरद पवारांना काही ऑफर करावं, त्याच्यामध्ये मात्र काही लिमिटेशन्स दिसत आहेत. उदाहरणार्थ, अजूनही लोकसभेचं गणित मी जसं म्हणालो एक आधीच्या व्हिडिओमध्ये, की लोकसभेचं गणित अजूनही भाजपचं महाराष्ट्रातलं बसत नाही. 400चा आकडा म्हणजे भाजपचं लोकसभेचं गणित जे आहे ते 400 जागांचं आहे. अमित शहा यांनी तो एक्झॅक्टली फिगर सांगायला नकार दिलेला आहे, पण त्यांनी हे आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की 2024ला ज्या 6 महिन्यावर लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये भाजपला आणि NDAला याच्यापेक्षाही जास्त म्हणजे 305पेक्षा जास्त जागा भेटतील असं अमित शहा यांचा दावा आहे. भाजपचे नेतेही तोच दावा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो आकडा येणार कसा याची मात्र कुणीही मांडणी, त्याची आखणी आत्ता कुणीही, त्याचा फॉर्म्युला आत्ता एकही भाजपचा नेता सांगताना दिसत नाही. उलट महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये भाजपच्या जागा ह्या कमी होताना दिसत आहेत लोकसभेच्या. भाजप हे 35च्या पुढं किंवा 30च्या पुढं जाताना दिसत नाही आहे. अगदी कालचा टाइम्स नाऊचा सर्वे जरी घेतला तरी तुम्हाला तो लक्षात येईल, की त्याच्यातही भाजपला जवळपास 15 ते 20 जागांचं नुकसान
महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळंच शरद पवार जर तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले, तसेच ते काँग्रेससोबत राहिले, तर भाजपचं लोकसभेला नुकसान निश्चित आहे. त्याच्यामुळेच शरद पवार यांच्याकडं ऑफर करण्यासारखी अमित शहांना एकच गोष्ट आहे, ती म्हणजे खुद्द शरद पवार यांनी भाजपसोबत निघून जाणे. म्हणजे परत एकदा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार, अजित पवार हा सगळा गट एकत्र होणे आणि तो भाजपसोबत राहणे आणि भाजपच्या सोबतीनं लोकसभेच्या निवडणुका लढवणे आणि त्याच्यानंतर परत विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवणे. भाजपसाठी ही विन विन सिच्युएशन असू शकते, शरद पवारांसाठी ती असू शकते. त्याचं कारण असं आहे, शरद पवारांसाठी सिच्युएशन ही विन विन याच्यासाठी आहे, त्याचं कारण आहे 3 राज्यामध्ये भाजपला मिळालेला प्रतिसाद. लक्षात असू द्या, मला वाटते प्रताप आसबे यांनी घेतलेली मुलाखत आहे. प्रताप आसबे आणि राजू खांडेकर यांनी काही वर्षापूर्वी शरद पवार यांची एक मुलाखत घेतली होती. ती मुलाखत माझ्या अंदाजानुसार अजूनही यूट्यूबवर आहे. त्या मुलाखतीमध्ये ते एकदा म्हणाले होते की कुठल्याही राजकीय नेत्याला त्याला स्वतःचं पुढचं 20 वर्षाचं भविष्य दिसलं पाहिजे आणि त्या 20 वर्षाच्या भविष्यामध्ये त्याला फक्त ते भविष्य दिसून उपयोग नाही, तर त्याला स्वतःची जागा पण त्याच्यामध्ये निश्चित करता यायला पाहिजे. हे शरद पवारांचं त्या मुलाखतीमध्ये वक्तव्य आहे. त्याच्यामुळंच तुम्हाला याचा अंदाज येऊ शकतो की शरद पवार हे ते नेते आहेत की जे निवडणुकीचे निकाल काय येतात, ते कुठल्या बाजूला आहेत, त्याचे ट्रेंड काय आहेत, लोकांच्या भावना नेमक्या कुठल्या बाजूला जात आहेत याचा अचूक अंदाज घेतात. ते भावनेचं राजकारण करत नाहीत. ते कागदावर ज्या फिगर्स दिसत आहेत, आमदारकी, लोकांचे निवडून येणारे ट्रेंड, ते कशा पद्धतीचे आहेत याचा अंदाज घेतात आणि ते स्वतःचा निर्णय घेतात. त्याच्यामुळंच पुढच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं बहुमत आत्ता भाजपला मिळालेलं आहे 3ही राज्यामध्ये, तेलंगणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या त्यांच्या जागा आलेल्या आहेत ते पाहता भाजपच्या बाजूनं लोकांचा कौल आहे. लोकसभेला सुद्धा, विधानसभेची आणखी गणितं प्रत्येक राज्यानुसार वेगळे असतील, पण लोकसभेला तरी भाजपच्या बाजूनं लोकांचा कौल आहे हे स्पष्ट दिसतं आहे आणि याचा अंदाज शरद पवारांना निश्चित आला असणार आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार ज्या इंडिया अलायन्समध्ये ते सध्या आहेत, तिथं सध्या सगळं अपोजिशन जे आहे, सगळा विरोधी पक्ष आहे तो बिखरलेला दिसतो आहे. तिथं सध्या तरी काँग्रेससुद्धा स्ट्रॉंग स्वरूपामध्ये नाही. त्याच्यामुळे त्या इंडिया अलायन्सचं 6 महिन्यावर निवडणुका आलेल्या असतानासुद्धा काहीही ठरत नसताना दिसतं आहे. म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल, जागा वाटप कसं होईल, त्याचा फॉर्म्युला काय असेल, याचा कुठलाही आराखडा सध्या तरी इंडिया अलायन्सपाशी नाही. आणि अशा अवस्थेत असताना शरद पवार यांच्यासमोर मोठा आणि शाश्वत असा एकच पर्याय समोर दिसू शकतो आणि तो पर्याय म्हणजे भाजपसोबत राहणे आणि भाजपसोबत जिंकणे. पण त्याच्यातही परत एकदा अजित पवार यांनी जी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जी अजित पवार यांनी केलेली आहे, काही जरी म्हटलं तर सुप्रिया सुळेंचं राजकीय भवितव्य काय असावं याचं गणित शरद पवारच ठरवणार आहेत, त्याची त्यांना काळजी असणारच आहे. त्याच्यामुळंच बारामतीमध्ये अजित पवार यांनी स्वतः ती जागा लढवणार असल्याचं घोषणा केलेली आहे. भाजपनं पण तिथं स्वतः लढवण्यासाठी कंबर कसलेले आहे. त्याच्यामुळंच सुप्रिया सुळेंचं राजकीय भवितव्य निश्चित करण्याचा प्रयत्न तो काय असू शकतो, त्याची ऑफर काय असू शकते, ते अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये त्याची चर्चा होऊ शकते की बारामतीमधनं सुप्रिया सुळेंचं लोकसभेची उमेदवारी वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा या भेटीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडे शरद पवारांना ऑफर करण्यासारखं खुद्द शरद पवार यांना कदाचित आणखी एखादी टर्म राज्यसभेची किंवा एखादं राष्ट्रपतीपद, उपराष्ट्रपतीपद, ज्याची बऱ्याचशी चर्चा आलेली आहे आत्तापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टींची होऊ शकते. पण इतक्यात तरी सध्या तरी असं दिसतं आहे की आत्ता तातडीनं लोकसभेचं जे एकमेकांना मदत होऊ शकते, एकमेकांना जे गणित एकमेकांच्या बाजूनं होऊ शकतं, एकमेकांसोबत होऊ शकतं, त्याच ऑफरवर बऱ्यापैकी चर्चा होऊ शकते. तसाही शरद पवारांचा सोबत जे काही राजकीय नेते आहेत ते अजूनही भाजपसोबत जाण्यासाठी फेवरेबल आहेत. ते भाजपकडे कधीही जातील अशा बातम्या अधूनमधून येत राहतात. त्याच्यामुळे शरद पवार यांच्यासोबत किती लोक राहणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्यांच्या गटाचं अस्तित्व काय आहे, त्याच्यात इलेक्शन कमिशन, त्याच्यानंतर या ज्या संस्था आहेत तिथं जी लढाई चाललेली आहे त्या लढाईमध्ये सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचं काय होणार याचीही चर्चा आहे. पण बेसिकली दिसते असं की हे दोन्ही नेते आत्ता ज्यावेळेस भेटतील, ते ज्यावेळेस भेटत आहेत त्यावेळेस त्याच्यामध्ये राजकीय फॉर्म्युला किंवा राजकीय ऑफरची चर्चा होईल. याच्याबद्दल कुणीही साशंकता बाळगण्याचं काहीच कारण निश्चितच नाही आहे.
त्याच्यामुळेच तुम्हाला जर असं वाटत असेल की या संदर्भातल्या एखादा अँगल, एखादी माहिती तुमच्याकडे आहे, तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. त्या माहितीचं स्वागत असेल. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ते शेअर करायला विसरू नका.